आदिशक्ती आदिमाया तुळजा भवानीला साष्टांग दंडवत। उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि या तुळजा भवानीचं तेज बाणवणाऱ्या शौर्याचं, पराक्रमाचं, वात्सल्याचं प्रतीक असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना शतशः नमन। ज्या व्यासपीठाला त्रिवार वंदना करावी असा स्तुत्य उपक्रम करणाऱ्या, राबवणाऱ्या गेली दशकापासून त्या व्यासपीठाला विनम्र अभिवादन। आणि आज या विचार व्यासपीठावर मगाशी उपस्थित असलेले मंत्रालयातील राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीचे श्री सतीशजी जोंधळे, श्री हर्षवर्धनजी जाधव, संजयजी इंगळे आणि निलेश जाधव, तसेच इतर जे काही मान्यवर आहेत, सदस्य आहेत, सर्व मान्यवरांना, उपस्थित या ऑडिटोरियम मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना माझा नमस्कार। मी सारिका भोईटे पवार, उद्योग मैत्रिणी या मासिकाची संपादिका। आज राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आपण सगळेजण इथे आलेलो आहोत आणि मला विशिष्ट आनंद होतोय, कारण अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन गेली दशकापासून हर्षवर्धनजी आणि त्यांची संपूर्ण टीम करते। मी संपूर्ण महाराष्ट्रभर महिला उद्योजकतेवर व्याख्यानं देते आणि मगाशी त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे उद्योग मैत्रीण या नावाचं मासिक प्रकाशित करते गेली 18 वर्ष झाली। मला ज्या वेळेला हर्षवर्धनजींचा फोन आला आणि त्यांनी या कार्यक्रमाची कल्पना ज्या वेळेला मला दिली, गेल्या महिन्यात 15-20 दिवसापूर्वी, परवाच मी सोलापूरहून आले, तर त्या कार्यक्रमाचा ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं, मला अतिशय आनंद झाला, कारण मी नेहमी महिला उद्योजकता, व्यवसाय यावर बोलत असते आणि निमित्त असतं सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं। म्हणजे असं नाही की मी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कार्यक्रम केले, पण हा कदाचित 5वा-6वा कार्यक्रम असेल आणि अतिशय मानाने असं ऊर भरून आला आणि फुलून आली छाती, कारण असं वाटलं मंत्रालयातील अशा अधिकाऱ्यांसमोर मला बोलायचंय। खरं म्हणजे तुमच्या समोर बोलण्याची माझी प्राज्ञा नाहीये, मी फक्त संवाद साधणार आहे। जिजाऊंपासून प्रेरणा घेताना किंवा जिजाऊंचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला मला अजून एक आनंद याच्यासाठी वाटला, कारण मी शालेय वयात असताना आपल्या प्रत्येकाचं स्टडी टेबल असतं ना, पूर्वी कदाचित नसेल पण कपाट असायचं आपलं आणि त्याच्यामध्ये वह्या पुस्तकं असं आपण ठेवायचो। तर माझ्या पण शालेय वयात असताना असं कबड होतं स्टडी टेबलच्या वरती आणि त्याच्यामध्ये मी पुस्तकं ठेवायची। त्या कबडमध्ये 2 फोटो असायचे, एक सावित्रीबाई फुलेंचा आणि अर्थातच दुसरा राजमाता जिजाऊंचा। त्यामुळे अंगावर शहारे आले ज्यावेळेला या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं। मगाशी इतकी सुंदर त्यांनी जिजाऊंची आरतीच मी म्हणेन, कारण प्रत्येक शब्द हा मनात साठवण्यासारखा होता। राजमाता जिजाऊंकडून काय प्रेरणा घ्यायची, मी त्यांच्याशी वाचत होते आणि प्रत्येकाला इतिहास माहितीये, पण मला कायम असं वाटतं की जिजाऊंना म्हणजे ज्या वेळेला त्या शिवाजी महाराजांच्या वेळेला गरोदर होता त्यावेळेला त्यांना डोहाळे लागले होते। कसले डोहाळे लागले होते? त्यांना डोहाळे लागले होते घोडस्वारीचे, तलवारबाजीचे आणि निजामशाही उलटून टाकण्याचे। त्यांनी विचार केला की सासरे आणि पती हे चाकरी करत आहेत, पण माझा मुलगा चाकरी करणार नाही, माझा मुलगा नोकरी करणार नाही। 350 वर्षांपूर्वी स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि आज शासकीय नोकरी नाही म्हणून मुली मिळत नाही। कारण सांगू का, मराठी मनाची मानसिकता कशी आहे? बाबा रे खूप शिक, मोठा हो आणि चांगल्या पगाराची नोकरी धर। नोकरी धरली आणि व्यवसायात पडलो, व्यवसाय उभारला असं आपण म्हणतच नाही, कारण आपली मानसिकता इतकी निगेटिव्ह आहे। 350 वर्षापूर्वी जिजाऊंना वाटलं की स्वतंत्र स्वराज्य असावं, जिथे आपली सत्ता चालेल, जिथे आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, जिथे अमानुषता संपेल। नोकरी केली ना, काय होतं? फक्त स्वतःचा विचार होतो। आता तुम्ही म्हणाल सारिकाताई तुम्हाला हे बोलणं खूप सोपं आहे हो,
शासकीय नोकरी म्हणजे कम्फर्ट झोन, जो मला वाटत नाहीये नसेल, आणि लोकांना रिस्क घ्यायची नसते. मराठी मनाची जी मानसिकता ना, आज मी महाराष्ट्रभर व्याख्यानं देताना मला कायम असं वाटतं की महिला सक्षमीकरणाची गरजच काय. खूब लढी मर्दानी वो झांसी वाली राणी थी, राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, या सगळ्या महिला होत्या. परंतु या महिलांनी मनावर संस्कार घातले होते शौर्याचे, पराक्रमाचे. आज आपलं बाळ जर समजा पडत असेल ना, तर आपण असं पकडायला जातो, थांब थांब पडशील रे. आपण त्याला प्रयत्नच करून देत नाही, त्याच्या अगोदर आपण प्रोटेक्शन द्यायला जातो. मराठी मुलं ज्यावेळेला माझ्याकडे बिझनेस काउन्सिलिंगला येतात, त्यावेळेला ते सांगतात की काय नोकरी मिळत नव्हती ना मॅडम, म्हणून काहीतरी व्यवसाय करायचा आहे. दे आर नॉट स्पेसिफिक इव्हन. त्यांच्याकडे क्लॅरिटीच नसते की काय व्यवसाय करायचा आहे. कारण घरात असं असतं की 50,000ची, 40,000ची, 20,000ची, अगदी 10,000ची का होईना नोकरी कर बाबा. काय झालंय आता सध्या, शासकीय नोकऱ्या तो सोडाचो, खाजगी नोकऱ्या मिळणं दुरापास्त झालंय. आणि अजून एक, नोकरी चिकटलो. हे जे विचार आहेत ना, ज्यावेळेला मी हे मासिक 18 वर्षापूर्वी सुरू केलं ना, त्यावेळेला बाजारात असंख्य मासिकं होती जी महिलांना उद्योगाकडे वळवणारी नव्हती, फॅशन, ट्रेंड, कल्चर आणि रेसिपीवर बोलणारी होती. हे यज्ञ होत, हे आव्हान होतं. आणि खरं सांगते, 20 रुपयाचं मासिक दादर स्टेशनला पोहोचलंय की नाही बघण्यासाठी मी आणि माझ्या ऑफिसची मुलगी जायची, सगळे स्टेशन चेक करायचे. आणि त्यावेळेला जाणवायचं की 20 रुपयाचं मासिक विकणं पण किती अवघड आहे. किती वेळा तर पैसे गमावले, कितीतरी स्टेशन मधून पैसे नाही मिळाले, 26 जुलैच्या पावसात अंक गेले. आणि त्यावेळेला जाणवत होतं, पण पत्र येत होती तुमच्या या मंत्रालयातून. बऱ्याच जणांची मला पत्र आलेली आहेत आणि या उपक्रमाला त्यांनी सदिच्छा दिल्या. त्यावेळेला कळलं आपण योग्य ट्रॅकवर आहोत. कारण मला कायम असं वाटतं, जिजाऊंनी ज्याप्रमाणे स्वयंरोजगार बघा पुन्हा पुन्हा स्वयंरोजगार येतो, ते माझ्या नसानसात भिजलंय. स्वराज्याचं जसं बीज रोवलं, तसं एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब ज्याप्रमाणे साक्षर होतं ना, तसं एक स्त्री जर उद्योगी झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योगी होईल. पर्यायाने तो विभाग, ते राज्य आणि तो देश उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही. परंतु हा जो विचार आहे की उद्योजकता कशी करायची, उद्योजकता केल्याने काय फायदा होतो, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की लोकांनी त्याचा विचार करायला हवा. माझ्याकडे महिला येतात आणि सांगतात की मॅडम हा व्यवसाय करायचा, पण लोन कुठून मिळणार. शासनाच्या असंख्य योजना आहेत. मी एक उदाहरण सांगते. महिला बचत गट हा निम्न स्तरातील महिलांचा आहे किंवा अशिक्षित किंवा अशा महिला असतात. एक बाई माझ्याकडे आली होती टिटवाळ्यावर आणि ती लाडू घेऊन आली होती. एक साधं उदाहरण देते. लाडू घेऊन आली होती, सोयाबीनचे लाडू, 400 रुपये किलो, अत्यंत उत्तम दर्जाचे लाडू ते होते. मी तिला म्हंटल की तू ह्याच्या व्यतिरिक्त काय करू शकतेस. मॅडम घरातून पाठिंबा नाही. म्हटलं माझा पाठिंबा, चल आपण करूया. तिचे 5 किलो लाडू आम्ही ऑर्डर केले, खूप उत्तम प्रतिसाद होते. म्हटलं तू सोया चकली ट्राय कर, सोया शेक ट्राय कर, सोया कुकीज. मग ती 16 उत्पादनांमध्ये आली आणि डोंबिवलीमध्ये उत्सव नावाचं प्रदर्शन भरतं. त्या प्रदर्शनामध्ये पहिल्याच प्रदर्शनामध्ये तिला 1.5 लाखाचा निव्वळ नफा मिळाला. पण आता मी काय मॅजिक नाही केलं, सगळं मॅजिक तिनेच केलं. सगळी विचारांची शक्ती आहे. तिला म्हटलं तुझं कॉन्फिडन्स बूस्ट ठेव. घरातल्यांनी तुला कितीही सांगितलं हा फायद्याचा बिझनेस नाही. आज तिच्याकडे 40 बायका काम करतात. अशिक्षित बाई. अजून एक उदाहरण देऊ इच्छिते. एक स्त्री थर्मोकॉलचा बिझनेस करत होती. थर्मोकॉलची मखरं वगैरे बनवायची आणि तिचा मुलगा माझ्याकडे आला कन्सल्टिंगला आणि मी त्याला म्हणाले तो की काय मी कॉर्पोरेटमध्ये IT मध्ये जॉब करत होतो, परंतु अंबरनाथला राहतो आणि मुंबईला जॉब आहे, येण्या जाण्यात माझा बराच प्रवास आहे. आता वर्क फ्रॉम होम सुरू झालंय. एक 5-1 वर्षापूर्वी वर्क फ्रॉम होम वगैरे काही प्रकार नव्हता, म्हणजे कोविड नंतर तो जास्त आला. तर त्यावेळेला तिने सांगितलं की मी अशा प्रकारचा थर्मोकॉलचा बिझनेस करतो आणि आता मला काय करता येईल. आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट ही गोष्ट त्यांना सांगितली आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं अगदी छोट्या
त्याने अगदी प्रदर्शनं भरवण्यापासून छोट्या वाढदिवसाचा समारंभाचे शिवाय लग्न समारंभांचं सगळं इव्हेंट मॅनेजमेंट तो करायला लागला आणि आज त्याच्या हाताखाली 10 माणसं काम करतात गेल्या 5 वर्ष. तर मला हे सांगायचं की ज्या वेळेला त्या ज्या मुलाने इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस सुरू केला, परंतु आपलं काय होतं माहितीये का, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यात प्रॉफिटच मिळाला पाहिजे. आणि कितीतरी स्त्रियांना असं वाटतं की आज, स्त्रियाच नाही पुरुष सुद्धा, आज व्यवसाय सुरू केला, आज दुकान मी उघडलं की माझ्याकडे 50-100 गिरायकांची रांग आली पाहिजे. मला व्यवसायाचं एक अचूक सूत्र सांगायचं आहे. व्यवसायामध्ये पहिले 1000 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. असं म्हणतात, पहला साल गंवाने का, दूसरा साल बराबरी का और तीसरा साल कमाने का. परंतु आपल्या मराठी माणसाला किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं व्यवसाय सुरू केला गेला मला प्रॉफिट झाला पाहिजे. मॅडम मी 2 लाख घातलेत, 1 लाख घातलेत, त्याचे 5 लाख झाले पाहिजेत. मूल केजीतून डायरेक्ट 10वीला जातं का? नाही जात ना. शेवटी प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते, पण आपण गिव्हअप करतो. स्पर्धा परीक्षांच्या वेळेला एक मुलगी, मी ज्यावेळेला विमेन्स काउन्सिलिंग सेंटर आणि ट्रेनिंग सेंटर चालवत होते, त्या मुलीचं वय 30शीत आली होती. 30-31 स्पर्धा परीक्षा देतीये कंटिन्यूस देतीये, पण पास होत नाहीये. एवढं प्रेशर होतं. मी म्हटलं अगं तू स्पर्धा परीक्षा करतेस, खूप चांगली गोष्ट आहे, पण ते क्रॅक होत नाही तर तू वेगळा ऑप्शन का नाही ट्राय करत. मी असं म्हणत नाहीये की तिने शासकीय नोकरी करू नये, पण एवढी स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आपला अट्टास का. जर आपण व्यवसाय केला तर आपल्यामुळे 4 हातांना रोजगार मिळतो. मी आता सोलापूरला गेले होते, तिकडे महिला संस्था ज्या चालवतात, रोज 150 जणांना डब्बा जातो. बरं, त्या ज्या महिला आहेत ज्या हा उपक्रम राबवतात, त्यांचा मुलगा डॉक्टर, 5 मजली हॉस्पिटल, त्यांची मुलगी डॉक्टर, त्यांची सून डॉक्टर, वय वर्ष 65. रिटायरमेंट नंतर आम्ही काय काय करणार आहे माहितीये? अख्खं जग भ्रमंती करणार आहे. जगभ्रमंती करा, पण जगात गेल्यानंतर जगातले लोक जे आहेत ते काय काय व्यवसाय करतायत. मी सिंगापूरला गेले, तिकडे फिमेल टॅक्सी ड्राईव्ह करत होती. मी तिला बरेच प्रश्न विचारले आणि तिच्याकडे स्वतःच्या 5 टॅक्सीज आहेत हे कळालं. तिकडे ती एंटरप्रेन्योर आहे. मॉरिशसला गेले होते. मॉरिशसला गेल्यानंतर खरोखरच प्रत्येक घरात मला शिवाजी महाराज दिसले. प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे. अंगावर काटे उभे राहिले आणि त्या महिलेला मी म्हटलं तुम्ही काय करता? नाही, वी टेक क्लोथ्स फ्रॉम मुंबई आणि वी सेल हिअर. तिकडे एका एक्झिबिशनला मी गेले, तिथे प्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेले होते, तिथेही बघितले असंख्य स्टॉल. मॉरिशसला पण काय, मॉरिशस ते लोक सदन आहे, काही गरज नाही, परंतु करतायत उद्योग. तिच्या नवऱ्याचा हॉटेलचा व्यवसाय होता, तरीही ती साडीचा व्यवसाय करत होती. परवा कार्यक्रमात एक बाई म्हणाली, अहो माझा नवरा ना शासकीय नोकरी, तर मला स्टॉल लावायला लाज वाटते. म्हटलं अंबानींची बायको पण काम करते. पण आपल्याला वडापावची गाडी टाकायची आणि केटरिंगचा बिझनेस करायचा म्हणजे असं वाटतं वो हमारे शान के खिलाफ है. मला कळत नाही, जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर, मी आतापर्यंत 950 उद्योजकांच्या मुलाखती केल्या. 950 उद्योजकांच्या मुलाखती. राईट फ्रॉम कॉटन किंगचे प्रदीप मराठे, निर्लेपचे राम भोगले, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, त्याच्यानंतर असे काय म्हणजे मराठी नावं मी सांगतेय. नॉन महाराष्ट्रीयन्स तर खूप केले. 950 पैकी मला वाटतं 750 पुरुष उद्योजक असतील, 200 महिला उद्योजक, ज्याच्यामध्ये केसरीच्या झेलम चौबळ, उज्ज्वला हावरे, हावरे बिल्डर्सच्या. पण या सगळ्या उद्योजकांच्या मुलाखती करताना एक 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र इलेक्ट्रो मेकॅनिकल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीच्या डायरेक्टरची मुलाखत केली. वय वर्ष 85. किती? रोज फॅक्टरीत जातात. वय वर्ष 85, रोज फॅक्टरीत जातात. 500 उद्योजक आहेत, 500 लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. मी त्यांना
म्हणाले, कुलकर्णी सर तुम्हाला कंटाळा येत नाही का? त्यावेळेला ते मला म्हणाले, कामात बदल हाच विरंगुळा. इतकं डोक्यात फिट झालं, कामात बदल हाच विरंगुळा. त्यांचं स्वतःचं, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलींना शिकायला मिळालं नाही, म्हणून त्यांचं सांगली इथे महिलांचं वसतिगृह आहे. त्याच्यानंतर स्वतःची शाळा आहे. इथे 3 फॅक्टरीज आहेत जिथे 500 लोक काम करतात. आणि दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो, ती व्यक्ती तिकडे असते. आणि सकाळी 5 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. स्वतः गाडी ड्राईव्ह करतात, देवाची पूजा करतात, मग ड्रायव्हरला बोलतात, ऑफिसला असतात. हा माणूस 10 वाजता ऑफिसला असतो. आणि जेव्हा बघावं तेव्हा फ्रेश. मी त्यांना विचारलं, व्हॉट ड्राईव्हज यू? तर ते मला म्हणाले, मला घरी बसवतच नाही. अगं घरी बसवतच नाही. रोज कामगारांचे काहीतरी प्रश्न असतात, ते सोडवायचे असतात. आपल्याला काय वाटतं माहितीये, जाऊन दे आता, काय 60 आली ना. आणि बायका तर खूप. पहिलं म्हणजे मी तर लेट्स सेलिब्रेट 40. 40 आली ग आता. 40 आली मीन्स व्हॉट? इतकं स्वतःला नेगेटिव्ह करून घेतात की आता माझी गुडघेदुखी होणार. म्हणजे स्वतःच त्या सगळ्या गोष्टींना आपण स्वतःच व्हायब्रेशन देत असतो. विचारांचं सामर्थ्य खूप मोठं आहे. त्या 70च्या आजींना बघून ज्यावेळेस त्या डबे पोहोचवतात, मी म्हटलं आपल्या घरात एक माणूस एक्स्ट्रा ब्रेकफास्टला आला की आपल्या आट्या अशा होतात की अरे तर मी एवढा उपमा बनवलाय, किंवा आपल्याकडे पोळ्यांना बाई असते. म्हटलं काय, मी त्यांना असा नमस्कार केला. म्हटलं कसं जमतो बरं? हा निराधार व्यक्तींना फ्री डबा जातो. किती सेवा. किती सेवा. मला हे सांगायचं की ज्यावेळेला आपण उद्योग व्यवसाय करतो त्यावेळेला नोकरी ही 8 तासाची असते, परंतु व्यवसाय हा 24 तासाचा असतो. झोपेत सुद्धा तुम्हाला संकल्पना दिसत असतात. झोपेत सुद्धा आपल्या स्पर्धकाने काय केले, आपण अजून काय उत्तम करू शकतो. उद्योग मैत्रीण ज्यावेळेला हे मासिक आम्ही रन करत होतो, कोविड मध्ये असं अचानक झालं की प्रिंट मीडियावर सगळी बंधनं आली होती. आता काय करायचं, प्रिंट मीडियावर बंधन आलं, आता काय करायचं. आम्ही डिजिटल कॉपीज काढत होतो आणि त्यावेळेला मला असं वाटलं, वाय नॉट टू स्टार्ट ऑफकोर्स विथ माय टीम यूट्यूब चॅनल. आणि मी BK शिवानींना खूप फॉलो करते, यू कॅन गुगल हर. आणि त्या खूप उत्तम बोलतात. आणि मी म्हटलं की आपण व्हिडिओज बनवूया. जरा आमच्या मला बोलले की आता तुला कोणी भाषणाला बोलवणार नाही ना, म्हणून तू आपल्या घराच्या कोपऱ्यात बसून शूट करते. बरं त्यावेळेला तुम्हाला माझा दिनक्रम सांगते. सकाळी 5 वाजता मी शूट केलं, 5:30 ला शूट 7च्या आतमध्ये पूर्ण करायला लागायचं, कारण हाऊस हेल्प. बरं त्याच्यामध्ये पक्ष्यांचा आवाज चालत नाही, किलबिलाट चालत नाही, गाडीचा आवाज चालत नाही. म्हणजे इतकं ते शांततेत शूटिंग करावं लागतं. बरं ते व्हिडिओज असेच बनवत होतो, काहीही अपेक्षा नाही. फक्त ज्या तळागाळातल्या कुठल्या कोपऱ्यातल्या महिला आहेत किंवा त्या काहीतरी करू इच्छितात त्यांना मार्गदर्शन मिळावं, व्यवसाय कसा करावा, कुठल्या संधी आहेत, शासनाच्या सगळ्या शासनाच्या योजना सांगितल्या. त्याच्यावर मी ट्रोल पण खूप ट्रोल झाले. म्हणजे आता ज्यांचं सरकार त्यांच्याविषयी ज्यांचं नाहीये त्यांच्या भरपूर ट्रोल झाले. पण तुम्हाला खरं सांगू, जिद्द सोडली नाही. आज उद्योग मैत्रीणच्या चॅनलला 1 मिलियन व्ह्यूज आहेत. बरं कुठलाही विचार न करता, म्हणजे कुठलाही म्हणजे मार्गदर्शन करायचं आहे, पण कुठलीही अपेक्षा न करता कंटिन्युअसली करत होते. बघा कसं असतं, डॉलर्स मध्ये कमवणं म्हणजे लोकांना खूप असं भूषणावं वाटतं. म्हटलं मला अमेरिकेत जायची गरज नाही, तिकडूनच पैसे येतात. दिस इज द वे. सो देर आर लॉट ऑफ बिझनेस अपॉर्च्युनिटीज. पण आपण विचार नाही करत, कारण आपण डोळे उघडे ठेवत नाही. इनफॅक्ट कोणी काही करत असेल तर आपण म्हणतो अरे काहीतरी तो बिझनेस करतोय, किंवा काय त्याचा फायदा, हे सगळं करून का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका आळशीपणा आपल्या मराठी माणसामध्ये आहे. त्याला काही करिअर काउन्सिलिंग मध्ये पण त्यांना 10 ऑप्शन सांगितले ना, नाही सोपं काय असेल ते सांगा. आयुष्य सोपं आहे का? मानलं तर सोपं आहे. आणि आव्हानं प्रत्येक क्षणात आहे. मग ती शासकीय नोकरी करा, खाजगी नोकरी करा, व्यवसाय करा, आव्हानं तर रोज आहेत. इथून सकाळी मी 7:45ला घर सोडले आणि 10:30ला पोहोचले. मस्त कार मध्ये आले, पण इतकं ट्रॅफिक लागत होतं
की मला हे सांगायचं की आपण रोज ट्रॅफिकचा सामना करतो, रोज आपल्याला समजा कोण ऑफिसर असतील, आपलं काही चुकलं असेल त्याचा सामना करतो. व्यवसायात आपण आपले राजे असतो, आपण आपले राजे असतो. मला आजही सांगायचंय, तुम्ही शासकीय नोकरीत आहात, तुमच्या आजूबाजूला तुमची जी मुलं असतील किंवा तुमच्या आजूबाजूची जी मुलं असतील त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करा, कारण उद्याचा काळ हा खूप अवघड आहे. बरेच उद्योगधंदे हे बाहेरच्या राज्यात विस्तारत चाललेले आहेत, तर याचा विचार केला पाहिजे. आणि व्यवसायात आपण, मी तर म्हणेन उडी नाही, आपण झेप घेतली पाहिजे. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की महिला बऱ्याच वेळेला असं म्हणतात की काय उद्योग व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी MBA इन फायनान्स वेलिंगकस मधून केलं, माझ्या आजीने कुठलंच मॅनेजमेंट केलं नव्हतं, पण ती इतकी उत्तम व्यवस्थापिका होती. अहो सारिका, तुम्ही आलात का, इतका रिस्पेक्टने ती बोलायची की त्याच्यातून प्रत्येक आपल्या जुन्या काळातील लोकांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. तर त्या ज्या महिला होत्या ना, त्यावेळेला त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट नव्हतं, तरीही त्या उत्तम व्यवस्थापिका होत्या. मी एवढं म्हणेन, माफ करा पुरुषांनो, आज जिजाऊंची जयंती आहे, पण एवढंच सांगेन की पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या व्यवस्थापनात काकणभर सरसच असतात. गरज आहे तिने तिच्यातील उद्योजकीय गुण बाहेर काढण्याची आणि सजगपणे समाजाकडे पाहण्याची. आता तुम्हाला 4-5 गोष्टी मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही बिझनेससाठी लागतं मनी मॅनेजमेंट. आता थोडं महिलांकडे फोकस आहे, मनी मॅनेजमेंट. आणि या मनी मॅनेजमेंट मध्ये अर्थव्यवस्थापन, आमच्यासारखं कोणी हुशार असूच शकत नाही. आता थोडं पुरुष म्हणतील ह्यांना कशाला बोलवलंय, तर आमच्यासारखं चपलक कोणी असूच शकत नाही हो. बाबांनी आईला दिलेला पगार तो 5,000 असो किंवा 50,000 असो, त्याच्यामध्ये मुलांच्या शाळेच्या फिया, वाण्याचं बिल, त्याच्यानंतर इतर काही बिलं देऊन सुद्धा महिन्याकाठी 5,000 10,000 साठवण्याची क्षमता महिलांमध्ये असते. कोविड मध्ये कितीतरी आहोंनी मॅडमकडून घेतलेले असावेत पैसे असं मला वाटतंय. मला बरीच फोन कॉल्स यायचे. मला हे सांगायचे की अर्थव्यवस्थापन आम्हाला अचूक जमतं. तर उद्योगात ज्या वेळेला आम्ही उद्योग व्यवसाय करतो, मला हर्षवर्धनजींनी सांगितलं की त्यांच्या वाईफ आहे ते योगा क्लासेस घेतात, इमिटेशन ज्वेलरी मी घातली, माझ्या एका स्टुडंटनेच बनवली आहे, इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस करतात. तर या व्यवसायामध्ये ज्यावेळेला ती स्त्री उद्योजिका असते त्यावेळेला तिला कळतं की माल कुठून स्वस्तात घ्यायचा आहे, कितीला विकायचा आहे, त्याच्यामध्ये कसं सेव्ह करायचं आहे. म्हणजे कधी कधी आता आमच्या आवडीच मी स्टाईल सांगते, ड्रायव्हर आला नाही, मी म्हटलं अरे ते उबेर आणि ओला 200 रुपयाचा फरक होतो. अरे जाऊन दे, तू कम्फर्ट मध्ये जा ना ओलाने. मी थांबून पण उबरच क्लिक करायला बघते का, माझ्यासाठी ते 200 रुपये पण खूप महत्वाचे असतात. असंच प्रत्येक स्त्री उद्योजिकेसाठी असतात. मला हे सांगायचे की महिलांना अर्थव्यवस्थापन उत्तम जमतं. दुसरं म्हणजे पुन्हा एकदा जिजाऊंकडे येईल, ते म्हणजे HR मॅनेजमेंट. जिजाऊंनी शेतकऱ्यांचा विचार केला. आणि ज्यावेळेला मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला ती स्टोरी माहित असेल की रानडुकरं किंवा जे प्राणी होते त्यावेळेला शेतीची नासधूस करत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्यांचा जो कोणी सामना करेल किंवा ह्या प्राण्यांना जो कोणी मारेल त्यांना सोन्याचं कडं मिळणार आहे. आणि अनेकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि असेच स्वराज्यासाठी मावळे उभे केले. आणि आजच्या जिजाऊ आपल्या उद्योगासाठी असे मावळे उभे करू शकतात. आता कसं सांगू का, बालपणापासूनच मी आजीचं एक उदाहरण दिलं. आजीकडे एक म्हणजे सुनांना एकदम प्रेमाने वागवण्याची एक पद्धत होती, नातवंडांना प्रेमाने वागवण्याची पद्धत होती. आपल्याकडे बालपणी आपल्याला एक सांगितलेलं असतं, म्हणजे आई शॉपिंगला गेली किंवा आई कुठे बाहेर गेली कामानिमित्त, छोट्या भावाची काळजी घे, घरी कोणी आलं तर चहा पाणी विचार, त्यांना चहा करून दे. म्हणजे प्रेमाचे, आपुलकीचे जी काही गोष्ट आहे ती महिलांमध्ये उपजत असते. मला हे सांगायचंय, सासर आणि माहेर याचा दुवा सांभाळण्याचं काम स्त्रिया करतात. त्यामुळे माफ करा पुरुषांनो, ज्या वेळेला पुरुष उद्योग करतो, आता हर्षवर्धनजींचा मी आवाज खूप स्ट्रॉंग ऐकला आणि मी खरे क्षणभर जरा घाबरले, म्हटलं काय बोलायचं आज. तर जर हर्षवर्धन सर असतील तर ते कसे म्हणतील, म्हणजे कोणी आलं नाही, मे बी ते खूप हंबल असतील बोलताना, आय डोंट नो अबाउट हिज ज्युनियर्स, पण कसे बोलतात माहितीये,
काय रे काल कामावर आला नव्हतास? पण ही जर मॅडम सारखी जर एखादी उद्योजिका असेल तर कसं होतील माहिती? काय रे काल कामावर आला नव्हतास? काही प्रॉब्लेम आहे का रे घरी? सगळं ठीक आहे ना? त्या व्यक्तीला असं वाटतं त्या व्यवसायाला कुटुंबाचं स्वरूप प्राप्त होतं. तिथे मालक नोकर हा भेदभाव राहत नाही. त्यामुळे महिलांनो तुम्ही उत्तम उद्योग करू शकता, कारण तुमच्याकडे HR मॅनेजमेंट आहे, मनी मॅनेजमेंट आहे, टाइम मॅनेजमेंट. सकाळी बरोबर 11:15 हा कार्यक्रम सुरू होणार होता. यानंतर तुमचं सगळं नियोजन आहे. आमच्या बायकांचा दिवस हर्षवर्धनजींनी सांगितलं मी 7 वाजता ऑफिसला पोहोचतो. हर्षवर्धनजी तुमच्या मॅडमचा दिवस त्याच्या अगोदर म्हणजे सकाळी 4ला किंवा 5ला सुरू होत असेल. परत त्या योगा क्लासेस घेतात, सो लवकर सुरू होत असेल. आमच्या मुंबईतल्या बायकांचा दिवस हा 5 वाजता, मी पण 5 वाजता उठून मेडिटेशन करते. 5 वाजता सुरू होतो, रात्री 12ला आपला दिवस संपतो. आणि याच्यामध्ये सुद्धा सगळी व्यवधानं करून सगळ्या मीटिंग्सला जाणं, कॉन्फरन्सला जाणं, मुलांच्या स्कूलमध्ये काय पॅरेंट्स मीटिंग आहे ती अटेंड करणं, घरात काही लग्न कार्य असेल त्याच्यासाठी गिफ्टिंग करणं, सगळ्याचे विचार काय मॅनेजमेंट करतो आम्ही. पाठ थोपटवून घ्या सगळ्यांनी आणि ह्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन दे. मला हे सांगायचंय की आम्ही महिला इतकं उत्तम टाइम मॅनेजमेंट करतो आणि त्याच्यामध्ये आमची फेवरेट कुठली सिरियल असेल तर तीही पाहतो. पटलंय आता मला मराठी सिरियल्स किंवा हिंदी सिरियल्स माहित नाही, पण पटलंय किंवा आमचं युट्यूबवरचं कुठलं इम्पॉर्टंट पॉडकास्ट राहिलंय तोही दिवस मॅनेज करतो. तर इतकं अचूक आम्ही टाइम मॅनेजमेंट करू शकतो. तर मला हे सांगायचंय तुमच्या रिटायरमेंट नंतर किंवा कोणी व्यवसाय करत असेल त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंटचा हा त्यांना असं नक्कीच तुम्ही सांगू शकता. मनी मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट झालं, HR मॅनेजमेंट झालं आणि मार्केटिंग. बाप रे निलेशजी तुम्ही मला ते फ्लायर पाठवलं, तुम्ही बिलीव्ह नाही करणार माझ्या 50 मैत्रिणींकडून ते फ्लायर मला आलंय मंत्रालयात. 50. दिस इज कॉल्ड मार्केटिंग. So we know how to market any program, any event, any jewelry, any classes. काय सुंदर साडी आहे ग तुझी, असं म्हटलं ना. अगं नाही का तो आपला डोंबिवली मधला, नाही का आपल्या दादर मधला, दुकानाचं नाव, त्याचा पत्ता, तो कुठे. इतकं चांगलं अचूक मार्केटिंग आपण इतरांच्या व्यवसायाचं करत असतो. एखादी स्त्री उत्तम जर समजा साडीचा व्यवसाय करत असेल, उत्तम ब्युटी सलून चालवत असेल, उत्तम ज्वेलरीचा व्यवसाय करत असेल, एखादी फिटनेस सेंटरचा व्यवसाय करत असेल तर त्याचं मार्केटिंग आपण उत्तमच करू शकतो. कारण आपल्याला ईश्वराने बोलण्याचं जे दिलेलं आहे, समाजामध्ये सगळ्यांशी स्नेहाने वागण्याचं जे काही वरदान दिलंय त्याचा आपल्याला उपयोग आपल्या व्यवसायात निश्चितच करता येईल. हे झालं मार्केटिंग झालं. आणि ह्या सगळ्या अपरोक्ष एवढं सांगू इच्छिते की नेटवर्किंग जे शिवाजी महाराजांनी केलं, जे राजमाता जिजाऊंनी केलं, तिथे आपण थोडंफार कमी पडतो. काय होतं, मी बऱ्याच कॉन्फरन्सला जाते आणि मी बघते की व्हिजिटिंग कार्ड द्यायला सुद्धा लोक कचरतात, विशेषतः महिला बिडस्त असतात, लाजऱ्या असतात. त्यांनी मला हे सांगायचं की थोडा तो स्वभाव त्यांनी बाजूला ठेवावा. आणि नेटवर्किंग म्हणजे काय, एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या संदर्भात व्यवसाय संदर्भात जाणून घेणं. तर मला हेच सांगायचं की महिलांनी नेटवर्किंग केलं पाहिजे, म्हणजे त्यांना उत्तम व्यवसाय करता येईल. आणि ह्या सगळ्या नेटवर्किंग आणि ह्या सगळ्या गुणांचा वापर करून उद्योगाची त्यांनी प्रारंभ केला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही उद्योग करतोय, व्यवसाय करतोय, पण आम्हाला ना रिझल्ट येत नाही. रिझल्ट हा एका दिवसात येतच नाही. अथक प्रयत्न, अथक परिश्रम, आणि कोणी काही म्हणून हे रॉंग आहे, हे चुकीचं करते, हे जमणार नाही. हो हो हो, स्वतःच्या संकल्पनेवर स्वतःला आत्मविश्वास पाहिजे. स्वतःच्या गावाखेड्यात जाऊन ज्यावेळेला बायका 350 कोटी, 100 कोटी, 10 कोटी, 20 कोटी टर्नओव्हर करतात, आम्ही 20,000च्या नोकरीसाठी नुसतं धावतोय. एका बाईने सांगितलं महिला बचत गटाच्या, मला आश्चर्य, 36 लाखाचा बिझनेस केला महालक्ष्मी सरसमध्ये. 36 लाखाचा बिझनेस. बाईच्या डोईवरून पदर हटत नव्हता. आणि बोलताना मी म्हटलं बाप रे, विचार करत बसले, इयरली टर्नओव्हर करता करता आपली नाकी नऊ. 36 लाखाचा टर्नओव्हर तिने
काहीतरी त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये एक्झिबिशनच्या ह्याच्यामध्ये केला 7 दिवसांच्या पिरियडमध्ये. परंतु आपल्याला ह्या सगळ्या योजना, मला वाटतं ह्या सगळ्या मंत्रालयातूनच कार्यान्वित होत असतात. मी त्या योजनांचे बरेच व्हिडिओज बनवलेत, बऱ्याच गोष्टी केल्यात. मला बऱ्याच महिलांचे फोन. आणि वाईट काय वाटतं माहितीये, एका गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतं, ह्या सगळ्या म्हणजे मला दिवाळीला ना खूप प्रोडक्टचे गिफ्टिंग येतात, खूप प्रोडक्टचे गिफ्टिंग येतात. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, लातूर, टेंभुर्णी, आज गावांची नावं मला माहित नाहीत. ह्या उद्योग मैत्रींच्या माध्यमातून मी गावागावात पोहोचले आणि इतक्या महिला इतके व्यवसाय करतायत. अहो त्यांना आमची काय, मी अलिबागला, मला वाटतं अलिबागला गेले होते आणि तिकडे काय कसल्या तांदळाच्या वगैरे त्यांच्या हे आहेत, कापडाच्या सूतगिरण्या आहेत, तांदळाचे त्यांच्याकडे राईस मिल्स आहेत. एक अलिबागच्या महिला बचत गटाने जवळजवळ त्यांनी कोविडमध्ये फिरतं बेकरी स्टोर सुरू करून महिन्याचा ₹1,00,000 कमवायचे. ते महिन्याचे ₹1,00,000 आणि सकाळच्या 2 तासात ते कमवायचे. 2 तासाचं फक्त टायमिंग होतं. ते फिरत्या व्हॅन मध्ये ते प्रोडक्ट्स असायचे. पण आपण इनोव्हेटिव्ह आयडियाचा विचारच करत नाही. बिझनेस इज अ इनोव्हेशन. If you do the business with the yesterday's method, you will be out of business tomorrow. जुनेच व्यवसाय केवळ रुपडं बदललंय. आज पूर्वी आपण जनरल स्टोअर मध्ये जाऊन किराणा माल आणायचो, आता आपण मॉल्स मध्ये जातो, डीमार्टला जातो. पूर्वी म्हणायचे ब्युटी पार्लर, आता म्हणतात ब्युटी सलोन. सलोनच्या काही काही वेगवेगळ्या आपण ट्रीटमेंट्स घेत असतो. शिवाय पूर्वी म्हणायचे काय, टेलरचं दुकान, आता आपण म्हणतो फॅशन डिझायनर आहे. अहो व्यवसाय तेच आहेत, केवळ त्याचं रूपडं बदललं आहे. पण गरज आहे ती ब्रँडिंग, मार्केटिंग याचं ज्ञान घेण्याची. आणि याच्यासाठी मी सांगू का, काम काम का बाप होत आहे. आजकालच्या मुली ज्याला जॉब साठी येतात त्यांना काहीच करायचं नसतं. सॉरी टू से दिस, पण त्यांना काहीच करायचं नसतं. त्यांना असं वाटतं की इथे बसूनच मला पैसे मिळाले पाहिजे. अहो शिकण्यासाठी आयुष्य पुरं पडत नाही. तुम्ही ज्या ज्या गावात जाता, ज्या ज्या प्रत्येक गावातून, प्रत्येक खेड्यातून, प्रत्येक देशातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. परंतु आपण बाहेर जाऊन सजगपणे पाहतच नाही. आज जिजाऊंच्या या जयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की महिलांनी उद्योगाकडे वळलं पाहिजे, पुरुषांनी उद्योगाकडे वळलं पाहिजे. आणि रिटायरमेंट हा प्रकारच नसतो. माणूस हा आयुष्यभर शिकतच असतो. मला हर्षवर्धनजींनी सांगितलं की माझे बरेच काही प्लॅन्स आहेत, मी असं करणार. बरेच लोक सांगत असतात की काय काय ट्रॅव्हल करतात, कोणी पुस्तकं वाचतात, पण त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येण्याजोग्या आहेत. तुमच्या गावामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकता. तरुणांना तुम्ही संधी देऊ शकता. जाता जाता एवढंच सांगेन की आज या निमित्ताने मला इकडे बोलवलं, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. आणि ज्याला बाईला उद्योगासाठी प्रवृत्त करता तो खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की आज या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जो घेतलेला कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थाने काय म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने सार्थ झाला. मला एवढंच वाटतं की महिलांच्या पायात बेड्या घालण्यासाठी सुद्धा महिला सुद्धा तेवढ्याच जास्त कारणीभूत आहेत. दुसरी गोष्ट, स्टॉप क्रिटिसायझिंग अदर्स. मी एक फक्त प्रसंग सांगणार आहे आणि समारोप घेणार आहे. मला 8 मार्च महिला दिनानिमित्त पुरवणी करत होतं एक मोठं वर्तमानपत्र आणि त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांची मुलाखती झालेली. एका स्त्रीबद्दल पत्रकाराने काहीतरी बोलली. म्हणलं, त्यांनी मला सांगितलं तुम्ही एखाद्या स्त्रीचं नाव सजेस्ट करा. शी वॉज ऑन हायेस्ट पोझिशन आणि मी त्यांचं नाव रेकमेंड केलं. अहो तुम्हाला माहितीये का त्या कशा मोठ्या झाल्या, तू पाहायला गेला होतास प्रत्यक्ष. सो एखाद्या स्त्रीचं, एखाद्या पुरुषाचं कर्तृत्व हे कर्तृत्वच असतं. त्याच्यासाठी ह्याचा आधार घेतला आणि त्याचा आधार घेतला आणि हिने असं केलं आणि ते. स्टॉप क्रिटिसायझिंग ईच अदर. स्टॉप धिस नॉनसेन्स. मला कायम असं वाटतं की तुम्ही कोणाविषयी जर समजा उत्तम बोलू शकत नसाल तर तुम्हाला वाईट बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. आणि रोज
आव्हानं घेऊन आम्ही घरामध्ये आव्हानं पेलत असतो. त्या जिजाऊंची आव्हानं वेगळी होती, पण आमची आव्हानं खूप आहेत. रोज आव्हानं पेलत असतो, रोज झगडे करत असतो. प्रत्येक ठिकाणी स्वतःचं अस्तित्व साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. पण मला एवढंच सांगायचंय, उगवत्या सूर्याला सगळे सलाम ठोकतात. त्यामुळे शेवटपर्यंत आयुष्याचं उत्तरार्ध छान व्हावा. 60-65 नंतर सुद्धा व्यवसाय करा. 4 लोकांनी म्हणावं की अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन गेला. एवढंच सांगेन जाता जाता की महिलांनो, जाता जाता आजच्या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने मला इथे बोलवलं हर्षवर्धनजी जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम आणि राजमाता जिजाऊ उत्सव समिती आणि आपण सगळ्यांनी शांतपणे माझा जो संवाद ऐकून घेतला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जाता जाता एवढंच सांगेन, घेऊनी बाना करारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.